ते आपल्या युजीसीचे चेअरमन होते, टी सोसायटीचे ते उपाध्यक्ष आहे आणि त्या सोसायटीचा मी अध्यक्ष आहे टी सोसायटीचा. त्यांची तब्येत मध्यंतरी ठीक नव्हती, त्यामुळे त्यांना भेटून आलो. येण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे. तर आज देशामध्ये काही लोक अशी मागणी करतायत की आरक्षण रद्द करा. तर आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्याचा कुणालाच अधिकार नाही. ठीक आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, पण संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी करण्याचा कुणाला अधिकार नाही. आणि अशा पद्धतीची मागणी करणारे जे लोक आहेत त्यांनी मागणी ही करावी, आम्हाला आरक्षण द्या, ज्यांना मिळत नाही त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी होऊ शकते. पण घटनेने दिलेलं आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी करणारे लोक जे आहेत ते राष्ट्रद्रोही आहे. त्यांनी अशा पद्धतीने संविधानाचा अपमान करू नये अशी आमची भूमिका आहे. एक तर आपल्याला माहित आहे की संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि आदिवासींच्या आरक्षणासाठी फार मोठा संघर्ष केलेला होता. आणि त्यावेळेला संविधान सभेमध्ये असणारे मेंबर आणि पक्ष आरक्षणाला पाठिंबा द्यायला तर तयार नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र दलित आणि आदिवासींना का देणं आरक्षण आवश्यक आहे, सोशली, इकॉनॉमिकली, शैक्षणिक ते बॅकवर्ड आहे आणि अनटचेबल म्हणून त्यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळं त्यांना न्याय द्यायचा असेल तर आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळू शकतो. आणि दलित आणि आदिवासींना आरक्षण नाही मिळालं. 1950ला 26 जानेवारी 1950ला संविधान स्वीकारल्यानंतर त्यामध्ये एसटीला 15% आणि एसटीला 60% असं 22.5% आरक्षण त्यावेळेला मिळालेलं होतं. आणि त्यावेळेला दलित आदिवासींचं पॉप्युलेशन 22.5% होतं. दलितांचं पॉप्युलेशन जे होतं ते 15% होतं आणि आदिवासींचं पॉप्युलेशन 7.5% होतं. तर असं 22.5% आरक्षण मिळालेलं होतं. त्यावेळेला बाबासाहेबांचं मत होतं की ज्या समाजामध्ये इतर उच्चवर्णीय जातीयांमध्ये इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणारे अनेक कुटुंब आहेत आणि त्यांचा विचार होणं आवश्यक आहे अशी बाबासाहेबांची भूमिका होती. पण त्यावेळेला काही ते शक्य झालं नव्हतं. कालेलकर कमिशन जे आहे, कालेलकर कमिशन नेमलं होतं की देशामध्ये कोणत्या जाती बॅकवर्ड आहे, शिक्षणामध्ये, आर्थिकदृष्ट्या कोणत्या जाती मागास आहेत. तर त्यांनी सगळा अभ्यास करून त्याच्यामध्ये कालेलकर कमिशनने काही जाती ज्या आहेत त्या ओबीसी म्हणून बॅकवर्ड जाती म्हणून त्यांची यादी तयार केली. आणि त्या यादीमध्ये हिंदू समाजातल्या जाती, मुस्लिम समाजातल्या जातींची संख्या त्यामध्ये आहे. मुस्लिम समाजातल्या जवळजवळ 80% जाती ज्या आहेत त्या जाती ओबीसी मध्ये आहेत आणि बाकी हिंदू समाजातल्या जाती आहेत. आरक्षण जे आहे ते आरक्षण हे धर्माच्या आधारावर देण्याची तरतूद संविधानामध्ये नाही. पण जात जी आहे ती मुस्लिमांमध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये बॅकवर्ड जातींची यादी तयार करण्यात आली, हिंदू समाजाच्या जातींची यादी तयार करण्यात आली आणि मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करा अशा पद्धतीची मागणी पॅंथरच्या काळामध्ये आम्ही करतो. आणि तो काळ असा होता की ओबीसीना सुद्धा आम्ही बॅकवर्ड आहोत असं म्हणणं आवडत नव्हतं. आम्ही बॅकवर्ड आहोत म्हणजे आम्ही दलित आणि आदिवासी तर आम्ही बॅकवर्ड आहोत आम्ही. तर पण इतर ओबीसीना असं वाटत नव्हतं की आम्ही बॅकवर्ड आहोत. नंतर माझी ही मुवमेंट सुरू झाली आणि ओबीसी जातीतल्या अनेक लोकांनी मागणी केली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. कालेलकर कमिशनने बनवलेली जी लिस्ट होती त्या लिस्टचा अभ्यास करण्यासाठी मंडल कमिशनने नेमण्यात आलं होतं आणि मंडल कमिशनच्या शिफारशी मान्य करा अशा पद्धतीची मागणी देशभरातून होऊ लागली. आणि काँग्रेसच्या काळामध्ये काही तर झालं नाही. आज राहुल गांधी फार ओबीसीची गोष्ट करतायत. काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिला पण काँग्रेस पक्षांनी कधीच ओबीसीना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. पण माननीय व्ही.पी. सिंगजी हे काँग्रेस सोडून ते जनता दल त्यांनी स्थापन केला आणि त्यांचं सरकार 1990 मध्ये आलं
आणि त्या सरकारने मंडळ आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आणि त्याला विरोधही झाला. अनेक लोकांचं आंदोलन झालं, अनेक हल्ले झाले. पण त्यावेळेला कालेलकर कमिशनने असं म्हटलं होतं की देशामध्ये 52% ओबीसीची संख्या असण्याची शक्यता आहे. त्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यासातो नक्की किती आहे ते आता जातीच्या आधारावर आता जनगणना होणार आहे पुढच्या वर्षी. आता त्याच्यामध्ये प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे, ओबीसीची किती आहे, ओबीसी मधल्या प्रत्येक जातीची किती आहे. सध्या दलित आणि आदिवासींच सेन्सस जातीच्या आधारावर होतंय, ओबीसी आणि जनरल होत नाही आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मागणी अशी असायची की ओबीसी आपलं जनगणना करा अशा पद्धतीची मागणी होत होती. जनरलची करा अशी काही मागणी होत नव्हती. पण नरेंद्र मोदी सरकारने क्रांतिकारक असा निर्णय घेतला की, आणि त्यामध्ये पूर्वीच्या काळात अडचण थोडी अशी होती की आर्टिकल 17 प्रमाणे संविधानाने जाती व्यवस्था संपवलेली आहे. मग जातीच्या नावावर सर्वे करायचा कसा असा एक प्रश्नचिन्ह होताही. पण जरी तो प्रश्न असलाय तरी सरकारला तो अधिकार होता. म्हणजे प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे हे जाणून घेण्यासाठी जातीच्या आधारावर जनगणना केल्यामुळं जाती व्यवस्था वाढणार आहे किंवा काय असा काही विषय नव्हता. पण व्ही.पी. सिंग साहेब हे प्रधानमंत्री असताना त्या काळामध्ये ओबीसीना आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यांना आरक्षण द्यायचं किती याच्यावरही खल्ला झाला. आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं होतं की 50%च्या पुढे आरक्षण देऊ नये. मग हे 22.5% आरक्षण SC/ST होतं. मग त्यामध्ये असा का कायदा झाला की दोन्ही सभागृहामध्ये बिल आलं आणि त्याला सर्वांनी मान्यता दिली. एक मताने ते बिल पास झालं आणि ओबीसीना 50%च्या पुढे जाता येत नाही म्हणून 27% आरक्षण त्यांना देण्यात आलं. आणि सध्या आरक्षण जे आहे ते 15 प्लस 15 प्लस 15 प्लस 7.5 प्लस 27 असं मिळून टोटल 49.5% आरक्षण सध्या आहे. आणि त्यानंतर मग आमच्या पक्षाच्या वतीने पॅंथरच्या काळापासून मी मागणी केली होती की SC/STच्या आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर जातीमध्ये सुद्धा उच्चवर्णीय जाती आहेत, पण त्या जातीमध्ये सुद्धा इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणाऱ्या कुटुंबांची मोठी संख्या आहे. सगळेच लोक श्रीमंत नाही. गावामध्ये जरी काय मराठा समाज किंवा जे शेतकरी मोठे शेतकरी असले तरी अनेक शेतकरी असे आहेत त्यांना 5-10 एकर जमीन आहे. त्या ठिकाणी पाऊस आला नाही तर त्यामध्ये काय पीक येत नाही आहे, जास्त पाऊस आला तर पीक उद्ध्वस्त होतंय. त्यामुळे म्हणजे असे अनेक कुटुंब आहे ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे. ओबीसीला आरक्षण देताना सुद्धा 8 लाखाच्या आतमध्ये ज्या कुटुंबाचं उत्पादन आहे त्या ओबीसी कुटुंबाला आरक्षण मिळालेलं आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये. तर आता जो आणि मी आकडे आपल्याला सांगतो की SC/STचं पॉप्युलेशन आता 16.6% पॉप्युलेशन 11च्या जनगणनेप्रमाणे आणि 8.4% आरक्षण हे ट्रायबलचं आहे. पॉप्युलेशन आहे ते 8.4% आहे. त्याचं दोघांचं मिळून पॉप्युलेशन आहे हे 25% आहे. आणि ओबीसी जर आपण पकडलं 52, आता ते किती 50 असेल, 49 असेल, 53 असेल, या जनगणनेनंतर नक्की आकडा कळेल. पण कालेलकर कमिशनचा जर आपण त्यांच्या अभ्यासातून त्यांनी दिलेला जो आकडा पकडला तर 52% ओबीसी आणि 25% SC/ST. त्या दोघांची पॉप्युलेशन मिळून होते 57%. हे दोघांची मिळून पॉप्युलेशन होते 77% होते. ज्यांचं पॉप्युलेशन 77% आहे त्यांना आरक्षण मिळते 49.5%. आणि ज्यांची आबादी राहिलेली आहे 23% हाय कास्टची त्यांच्यासाठी 50.5% जागा आहेतच. रिझर्वेशन नाही पण त्यांना 50.5% जागा त्यांच्यासाठी आहेतच. तर आता आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आमचा इशारा आहे की आरक्षणाला विरोध तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला मागणी करायची आहे, तुम्ही मागणी करा.
त्याच्यामध्ये काय सुधारणा करायची आहे त्या संबंधात तुम्ही मागणी करू शकता. आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी अत्यंत चुकीची आहे आणि अशी मागणी करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. ज्या ज्या ठिकाणी याला विरोध करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली या संबंधामधली मागणी आहे. आणि आता एक मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आहे. त्यामुळं मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन त्यांनी अत्यंत तीव्र मागच्या वेळेला केलेलं होतं आणि अनेक वेळेला त्यांनी उपोषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची आहे, आमची पण आहे. मराठा समाजालाही मिळालं पाहिजे आणि ओबीसीवर अन्याय होऊ नये. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी डेप्युटी सीएम असताना मराठा समाजाला राज्याचं 10% आरक्षण दिलेलं आहे. सारथी ही जी संस्था आहे त्याला बजेट मोठं दिलेलं आहे. त्या मुलांसाठी हॉस्टेलची स्कीम त्यामध्ये आहे, ओव्हरसीज स्कॉलरशिपची स्कीम आहे आणि स्किल ट्रेनिंगची स्कीम आहे. त्यामुळं अनेक माध्यमातून मराठा समाजातल्या तरुणींना मदत करण्याच्या संबंधामध्ये सारथी आहे. तर आता माननीय जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. ही मागणी सर्वात अगोदर आपण केलेली आहे. त्यावेळेला मराठा समाज हा आपण बॅकवर्ड आहोत किंवा आम्हाला आरक्षण दे अशा पद्धतीची मागणी त्याच्या मनामध्ये कधी आली नव्हती. त्यावेळेला मराठा समाजातल्या 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन असणाऱ्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी आम्ही नामांतराच्या काळामध्ये केलेली आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याच्या मागणी सोबतचे आमचे मोर्चे निघाले. त्याच्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही सुद्धा आमची मागणी असायची. तर आता मराठा समाज जागृत झालेला आहे. मराठा समाजामधून मागणी सातत्यानं होत आहे. आता त्यामध्ये केंद्राकडून अडचण अशी आहे की केंद्राने दिलेलं 10% आरक्षण जे आहे त्या 10% आरक्षणाचा मराठा समाजाने फायदा घ्यायला का हरकत नाही. म्हणजे 10% आरक्षण जे आहे ते SC ST OBC सोडून बाकीच्या ज्या जातीमध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, जैन असतील, कोणी असतील त्यामध्ये धर्माची अट अजिबात नाही. म्हणजे मुस्लिम समाजाला भडकवण्याचा प्रयत्न होतो की हे मोदी सरकार मुस्लिम विरोधी आहे असं अजिबात नाही आहे. सबका साथ सबका विकास ही त्यांची भूमिका आहे. त्यानंतर सगळ्या ज्या योजना आमच्या आहेत त्या मुस्लिम समाजाला लागू आहेत असा काय त्यामध्ये JR मध्ये उल्लेख नाही की मुसलमान असेल तर त्याला देऊ नका म्हणून. बाकी कोणाची भाषणं काय होत असतील ते होत असतील पण कायदा जो आहे तो कायदा हा सगळ्यांसाठी आहे. 10% आरक्षणामध्ये जे नॉन ओबीसी मुस्लिम आहे, जे ओबीसी यादीमध्ये नाही अशा मुस्लिम जातीमधल्या 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन असणाऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे. तर त्याचा आता फायदा राज्यामधलं आरक्षण वेगळं आहेच आहे. तर आता मराठा समाजाची किती लोकसंख्या आहे याची सुद्धा माहिती आपल्याला मिळेल आता. म्हणजे नक्की त्यांचे ते म्हणतात 35-40% आहे. तर जेवढी असेल तेवढी असेल त्याबद्दल आपलं काय कोणाचा ऑब्जेक्शनचा विषय नाही आहे. नक्की मराठा समाज किती आहे, ओबीसी समाज किती आहे, ब्राह्मण समाज किती आहे, लिंगायत समाज किती आहे, जैन समाज किती आहे, बौद्ध समाज किती आहे. तर या सगळ्यांची माहिती आता या जनगणनेतून आपल्याला मिळणार आहे. म्हणून मला असं वाटतं की अशी मागणी आरक्षण रद्द करा अशी मागणी होऊ नये. सध्या प्रत्येक जातीला आरक्षण मिळतंय आणि आमचं आरक्षण काढण्याचा कोणाला अधिकार नाही. आमचं संविधानिक असणारं ते आरक्षण आहे. किती दिवस द्यायचं असं लोकांचा प्रश्न आहे. पण संविधानामध्ये तरतूद अशी आहे की जे शिक्षणाचं आणि नोकऱ्याचं आरक्षण आहे त्याला 10 वर्षाची अट नाही. त्याला फक्त पॉलिटिकल आरक्षण आहे. लोकसभा, विधानसभा या ज्या जागा आहे त्या जागासाठी 10 वर्षानंतर एकदा लोकसभेत राज्यसभेत बिल येतं आणि त्याला मुदतवाढ देण्यात येते. त्यामुळं या नोकऱ्याच्या आणि शिक्षणाच्या आरक्षणाला 10 वर्षाची अट अजिबात नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्हाला जातीच्या आधारावर आरक्षण मिळालेलं आहे. आमच्यावर पिढ्यानपिढ्यापासून अन्याय झालेला आहे आणि कोणाला द्यायचा हा वाद आमच्या दलितांमध्ये नाही. म्हणजे आता काय लोकांचं म्हणणं आहे ना क्रिमिनल लावा, तर क्रिमिनल लावण्याला आमच्या पक्षाचा तीव्र विरोध आहे. दलित आदिवासींना क्रिमिनल अजिबात लावतात कामा नाही. ओबीसीना लावण्यात आलेलं आहे. ओबीसीना 8 लाखाच्या उत्पादनाचं क्रिमिनल लावण्यात आलेलं आहे.
दलित आणि आदिवासींना मात्र अजिबात ते लावता कामा नये. ते लावण्याचा प्रयत्न झाला तर देशामध्ये मोठं आंदोलन होईल. त्यामुळं माझा पक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की जातीव्यवस्था जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जातीच्या आधारावरचं आमचं आरक्षण चालू राहिलं पाहिजे. आणि जातीव्यवस्था संपली तर आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत. अशा पद्धतीची आमची या संबंधातली भूमिका आहे. एकंदरीत ओबीसी नोंदी जी आहे 58 लाख लोकांना गेल्या काही वर्षांमध्ये ओबीसी प्रमाणपत्र मिळालं आणि 2023 नंतर हे प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी प्रमाणपत्र मराठा समाजाच्या लोकांना देण्यात आलं आहे. तर सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून हे सगळं जे सुरू आहे राज्यामध्ये मराठा वर्सेस ओबीसी त्याकडे तुम्ही कसं बघता? आता ओबीसी हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे. ओबीसी असेल किंवा आमचा माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत शेड्यूल कास्ट आहे, डीएनटी आहेत, ओबीसी आहेत. तर या जातीमधल्या लोकांचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी माझ्या मंत्रालयाची आहे. त्यामुळं सरसकट मराठ्यांना ओबीसी सर्टिफिकेट देता येणार नाही. पण विदर्भातले जे मराठा कुणबी आहे त्यांचं सुरुवातीपासून यादीमध्ये कुणबी आलेलं आहे तर ते ऑलरेडी ओबीसी यादीमध्ये आहेतच. कोकणामधले जे कुणबी मराठा आहेत ते ओबीसी मध्ये आहेतच आहे. परंतु सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणा असं अजिबात म्हणता येणार नाही आहे. त्यामुळं माझं मंत्रालय म्हणून माझी भूमिका अशी आहे, मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही माझ्या पक्षाची मागणी आहेच आहे. मंत्री म्हणून माझं म्हणणं असं आहे की गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या 10% मधून त्यांना न्याय मिळू शकतो. पण आता आम्हाला आमची अडचण अशी आहे की एकट्या मराठा समाजाचा आम्हाला विचार करता येणार नाही. तर सगळे क्षत्रिय जे आहे देशामध्ये कुठे राजपूत आहेत, पटेल आहेत, रेड्डी आहेत, हे जे सगळे क्षत्रिय कम्युनिटी जी आहे तर या क्षत्रिय कम्युनिटीला आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये वेगळा विचार करावा लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून सर्टिफिकेट देता येणार नाही. पण जरांगे पाटील यांच्या मताशी मी सहमत आहे की ज्यांचं सर्टिफिकेट ओबीसी आहे त्या ओबीसी असणाऱ्या कुटुंबातल्या मुला मुलींना आरक्षणाचा फायदा होणं आवश्यक आहे. तर तो व्हावा अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण सरसकट सगळ्या मराठ्यांना ओबीसी अजिबात म्हणता येणार नाही आहे अशी आमच्या मंत्री म्हणून आपली भूमिका आहे. पण स्वतंत्र दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाषण देताना एक शब्द प्रयोग केलेला आहे की नक्षलवाद संपला, आता दिमागी नक्षल देशासाठी धोका आहे, असे ते भाषणातून बोलले. यावर तुमचं काय मत? नाही, माझं मत असं आहे की मी आंबेडकराईट आहे आणि आंबेडकराईट असल्यामुळं हिंसक गोष्टींकडं आमचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. बाबासाहेबांनी युद्ध नको तर आम्हाला बुद्ध व्हा म्हणून त्यांनी बुद्धिझम स्वीकारलेला आहे आणि शांतीच्या माध्यमातून देशाचा विकास होऊ शकतो. आणि मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की नक्षलवादी मुवमेंट मधल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आहे त्या मागण्याला आमचा पाठिंबा आहे की या आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे, त्यांच्या कुटुंबाच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. तर त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्याबद्दल काय वाद नाही आहे. पण जो त्यांनी मार्ग स्वीकारलेला आहे तो मार्ग आंबेडकराईट म्हणून आम्हाला मंजूर नाही आणि या मार्गाने जाऊन अजिबात कधीही न्याय मिळत नाही आहे. आपल्याला माहित आहे की नेपाळमध्ये माओवादी आंदोलनामधले प्रमुख असणारे जे प्रचंड होते हे प्रचंड नंतर मेन स्ट्रीम मध्ये आले, राजकारणामध्ये आले आणि ते देशाचे प्रधानमंत्री झाले नेपाळचे. त्यामुळे आता नक्षलवादी मुवमेंट मधल्या लोकांना आमचं आव्हान आहे की आपण जो मार्ग अवलंबलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते आदिवासी पोलिसांना मारताय, आदिवासींच्या मुलांना मारताय, अशा अनेक घटना त्या भागात झाल्या आहेत, गडचिरोली, छत्तीसगड अनेक ठिकाणी. त्यामुळं मला असं वाटतं की आता जो नक्षलवाद आहे हा शब्द प्रयोग केलेला नाही प्रश्न तेच सांगतोय की तर म्हणून आता जवळजवळ नक्षलवाद जो आहे अनेक नक्षलवादी, हजारो नक्षलवादी सरेंडर झालेले आहेत. त्यामुळं नक्षलवादी मुवमेंट पूर्णपणे थांबवण्याचं काम आहे हिंसक ते आता जवळजवळ 99% पेक्षा जास्त झालेलं आहे.
त्यामध्ये प्रधानमंत्र्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की बौद्धिक जो नक्षलवाद आहे, तर नक्षलवादी भूमिकेला पाठिंबा देणारं बौद्धिक लिखाण जे आहे, बौद्धिक भूमिका मांडणं जे आहे, तर हे सुद्धा अयोग्य आहे. आता नक्षलवादी मुवमेंट थांबलेली आहे, पुन्हा त्यांना भडकावून पुन्हा नक्षलवादी मुवमेंट उभी राहू नये म्हणून त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की बौद्धिक नक्षलवादी असू नये, म्हणजे लिखाण जे आपलं आहे ते लिखाण विद्रोही असावं. म्हणजे जंतर मंतरवर ते तरुणांनी आंदोलन केलं, अभिजित दिपकेंच्या नेतृत्वामध्ये तरुण रस्त्यावर उतरले, तर यावर तर तो म्हणजे या तरुणांवर तर त्यांनी ताशेरे ओढले नाही, त्यांच्याबरोबर ताशेरे ओढलेले नाहीये. त्यांच्या तरुणांना त्या ठिकाणी उलट आमचं सरकार आता हे जे आहे, आता सरकारने त्यांना 25 दिवस त्या ठिकाणी शांततेने बसू दिलं, पूर्णपणे सहकार्य त्यांना केलेलं आंदोलनकर्त्यांना, पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी होता. त्यानंतर आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन होतं, ते 1.5 वर्ष त्या ठिकाणी होतं, त्या शांततेने आंदोलन त्या ठिकाणी झालं होतं. त्यामुळं दिपकेंच्या नेतृत्वाखालचं जे आंदोलन आहे, त्या आंदोलनाला त्यांची मागणी रास्तच होती की आपल्या नीट एक्झाम मध्ये पेपर लीक झालेलं असल्यामुळं अनेक मुलांनी आत्महत्या केलेली आहे, मुलींनी आत्महत्या केलेली आहे, आणि अशा पद्धतीचं पेपर लीक प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सरकारचा काय त्याला पाठिंबा असण्याचा विषय नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं पेपर लीक मध्ये ज्यांची नावं आलेली आहेत त्या सर्वांना पकडण्यात आलेलं आहे, आणि आमच्या सरकारने कायदाही केलेला आहे, त्यांना 10 वर्षाची शिक्षा देण्याचा कायदाही केलेला आहे. आणि आंदोलनकर्त्यांनी दिपके आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने जी मागणी केली होती त्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत. त्यामुळं दिपके हा त्याचा आंबेडकरवादी आहे. तो औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो, तो मूळ हिंगोलीचा आहे, आणि मला वाटतं की त्याने आता त्यांची मागणी चांगली मान्य झालेली आहे. त्याने मोठं आंदोलन उभं केलेलं होतं. आम्ही सुद्धा नामांतराच्या काळामध्ये आणि पॅंथरच्या काळामध्ये अनेक आंदोलनामध्ये आम्ही उतरलेलो आहोत. आम्ही लाट्या घाललेल्या आहेत. तुम्हाला एक उदाहरण देतो की खैर लांजीमध्ये ज्या वेळेला आमच्या 4 दलितांच्या हत्या झाल्या, त्यावेळेला प्रकाश आंबेडकर, मी, गवई साहेब आणि जोगेंद्र कवाडे आम्ही सर्वांनी एक 4 डिसेंबरला, आता वर्ष मला आठवत नाही पण 4 डिसेंबरचा ते दिवस होता, आणि त्यामध्ये थोडे मतभेद प्रकाश आंबेडकर माझ्यात असे होते की मी म्हणत होतो की 6 डिसेंबर नंतर मोर्चा काढूया. 4 डिसेंबरला काय इथं काय कमी जास्त झालं त्याचा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकेल. तिथं आलेले जे लाखो लोक, 8-10 लाख लोक असतात, पण प्रकाश आंबेडकर म्हणाले ना आपण 4 लाख काढूया. मग आम्ही मोर्चा जाहीर केला आणि आमच्या सगळ्या लोकांना पोलिसांनी पकडलं. मी इथं मुंबईवरून आलो आणि मला एअरपोर्टला पकडलं, आणि बाहेरून येणारे एकाही माणसाला आतमध्ये येऊ दिलं नाही. आणि नागपूरमध्ये प्रत्येक वस्तीच्या बाहेर सगळे बंदूक घेऊन पोलीस होते. त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं. त्यामुळं अशा पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी अडवलं होतं. आम्हाला अजिबात पुढे येऊ दिलं नाही, मोर्चाचा निघाला नाही आमचा. त्यामुळं दिपकेना काय तेवढा फक्त तिथं लाठीचार्ज, आणि आम्हाला हे माहिती आहे की लाठीचार्ज व्हावा अशी आंदोलनकर्त्यांची इच्छा असते. काही वेळेला आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गर्ग अभिजित दिपकेंना समर्थन करणार की तरुणांच्या पाठीशी राहणार, म्हणजे अभिजित दिपके सोबत जे तरुण आहेत त्यांच्या पाठीशी आहे का? म्हणजे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, पण दिपकेने माझ्या पाठीशी यावं अशी माझी भूमिका आहे. त्यांच्या मागण्याला आमचा काही विरोध असल्याचं कारण नाही. पेपर लीक होऊ नये ती मागणी रास्तच आहे, आणि दिपके आंबेडकरांत असल्यामुळं दिपके जर आमच्या आरपीआय मध्ये आला तर त्याचं स्वागतच आहे. आमच्या पक्षाचा सोशल मीडिया स्ट्रॉंग होऊ शकेल, आणि अरविंद केजरीवालना पाठिंबा देण्यापेक्षा त्याने आरपीआयला पाठिंबा द्यावा. आणि तो एक चांगला तरुण आहे, तो अमेरिकेमध्ये शिकलेला आहे, आणि त्याने अत्यंत योग्य वेळेला योग्य अशा पद्धतीचा निर्णय घेतला. पार्टी स्थापन केली, आणि पेपर लीकच्या मुद्द्यावर त्याने हजारो लाखो विद्यार्थ्यांना एकत्र आणलं. ही बाब अत्यंत मोठी बाब आहे, आणि तो त्याचं नेतृत्व करणारा आमचा आंबेडकराईट असणारा हा अभिजित दिपके होता. त्यामुळं आता मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. त्यांच्या मागण्याला विरोध असण्याचं कारण आहे. आता काल मुंबईमध्ये काय त्या ठिकाणी त्या आपल्या न्यायालयाच्या भरतीमध्ये काहीतरी काय अडचणी आल्या, त्या उद्या आंदोलन हे केलेलं आहे.
तर त्यांच्या मागण्याला आमचा विरोध नाही. आता शाळा चांगल्या असाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहेच. म्हणजे शाळा चांगली असावी, मुलांना ते सगळ्या सुविधा असाव्यात, या त्यांच्या मागण्या आपल्याला सगळ्या मान्य आहेत. आता तुम्ही म्हणाले की जनगणनेचा विषय सुरू आहे, दुसऱ्या टप्प्यातली जनगणना होत आहे. तुम्ही बोलले की ओबीसीचा तुमच्या खात्याही संबंध आहे. या जनगणनेमध्ये ओबीसीचा समावेश नाही, त्याच्यामुळे स्वतंत्र जातीय जनगणना होणार नाही असं जवळपास स्पष्ट आहे. ओबीसी काय म्हणाले? जातीची जनगणना जातीची जनगणना स्वतंत्र होणार नाही. हा, जातीची गणना स्वतंत्र होणार नाही. जातनिहाय जनगणना होणार नाही. एससी एसटी असे दोनच कॉलम आहेत. नाही एससी एसटी नाही, पूर्वीच्या काळामध्ये एससी एसटीच जनसत होत होतं. आता सरकारने कायदाच केलेला आहे की सर्व जातीचं सेन्सस करायचं आहे. कॉलम नाही आहे. त्यामुळे आता जो कॉलम आहे तो येईल, अजून सुरू झालेला नाही. आता फक्त जनगणना सुरू झाली आहे. जातीचे कॉलम आहे पण ओबीसी नाही. लद्दाख हा ठीक आहे ना. लद्दाख आणि तो जो भाग हा आहे जर असं असेल तर आता आपण चांगली माहिती दिलेली आहे की त्याच्यामध्ये एससी एसटी ओबीसी आणि जनरल अशा पद्धतीचा कॉलम असले पाहिजे. आणि नाही एससी एसटी आहे. ओबीसीच्या जागी फक्त जात आहे. तर जातीची हा मग ठीक आहे ना. ते ओबीसीचा नसेल आता मला माहित नाही, पण सेन्ससच्या यादीमध्ये जनगणनेच्या सरकारने कायदाच केलेला आहे की जातीच्या आधारावर जनगणना करायची. त्यामुळं जनगणना आयोग आणि सेन्सस कमिशनने जर त्यामध्ये काही त्रुटी असतील तर नक्की मी दिल्लीला गेल्यानंतर मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि सरकारने जर असा निर्णय घेतलाय सगळ्यांचं सेन्सस करायचं आहे तर तिथं एससी एसटी ओबीसी आणि ते जनरल अशा पद्धतीची जर कॉलम असले तर त्यामुळं त्याच्यामध्ये सगळे आपल्याला कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे त्याची माहिती आपल्याला मिळेल. ओबीसीची किती आहे ती मिळेल आणि ओबीसी मधल्या प्रत्येक जातीची किती आहे ती माहिती आपल्याला मिळेल. तुम्ही म्हणाले या संदर्भात तुम्हाला म्हणाले की योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. म्हणजे ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला. याचा अर्थ रम्यानिशाने जो कापूरच्या देशांच्या असमर्थाचा कारण की त्यांनी तरुणांना तरुणांना कॉक्रेज म्हणलेलं आहे, बनवलेलं आहे. आता ते आता जे माननीय आदरणीय जे आपले चंद्रकांत आहे, जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहे, त्यांचं स्टेटमेंट 1-2 दिवसापूर्वी झालेलं आहे. मी कॉक्रोच जे म्हणालो होतो त्या संबंधात गैरसमज झालेला आहे. त्यामुळं आता आजचे तरुण हे कॉक्रोच आहेत अशा पद्धतीचं माझा बोलण्याचा विषय नव्हता असे त्यांनी सांगितलेलं आहे. पण तो धागा पकडून अभिजित दिपकेने कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली आणि आम्ही कॉक्रोच नाही, आम्ही संघर्ष करणारे आम्ही तरुण आहोत हे त्यांनी त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सरकारने त्याच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. म्हणजे तिथं अमित शहा यांनी गोळीबाराचा आदेश दिला होता असं राहुल गांधी म्हणत आहे. तिथं गोळीबार झालेलाच नाही आहे. आणि आम्हाला माहिती आहे की आम्ही बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला की पोलीस लाठीमार करतात. त्यांच्यावर दगड मारले की पोलीस आमच्यावर लाठीमार करत असतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शांततेने आंदोलन झालं असतं तर लाठीमार होत नव्हता. याचा अर्थ मी लाठीमारा समर्थन करत नाही आहे. पण नंतर पोलिसांनी जे काही एका विद्यार्थ्याला 8-10 पोलीस मारतायत ही आपण दृश्य काही ठिकाणी बघितली तिथं. तर अशा पद्धतीचं स्फुटपणा जो आहे तो योग्य नाही. त्यामुळे ज्या पोलिसांनी अनावश्यक लाठीचार्ज केला असेल त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे. पण अमित शहाने आदेश बिलकुल दिले नव्हते आणि काही वेळेला जे फायरिंगचे आदेश असतात त्या ठिकाणी स्पॉटवर असणाऱ्या पोलिसांना डीएमची परवानगी घ्यावी लागते, होम मिनिस्ट्री घ्यावी लागत नाही आहे अशी परिस्थिती आहे. आणि मॉब काय पुढं डिस्पोज होत नाही आहे. आम्ही ग्रासरूट सोडलेला आहे तरी मॉब जात नाही आहे, तो अग्रेसिव्ह आहे. आणि आम्ही लाठीमार केला तरी मॉब अजूनही त्या ठिकाणी हलत नाही आहे. तर आता काय केलं पाहिजे तर मग त्यावेळेला ते डीएम आदेश देतात आणि काही वेळेला फायरिंग होतं. समजा आता या घटनेमध्ये फायरिंग झालेलं नाही आहे. पण पोलिसांनी काय ते लाठ्या होत्या त्याच्यावर काय म्हणतात तर ठीक आहे. तर त्याची चौकशी चालू आहे. चौकशी होऊन जे पोलीस त्यामध्ये
दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल त्यांच्यावर. आठवड्याची राहुल गांधी